तुम्हाला माहिती आहे का? फक्त 100 पासून तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, पण 90% लोक पैसे गमावतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टॉक मार्केटची कंप्लीट बेसिक माहिती देणार आहे, अगदी सोप्या भाषेत. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे अर्पित आणि तुम्ही बघत आहात नो मोर बाय अर्पित. जर तुम्हाला पण इन्व्हेस्टिंग, पैसे वाढवणं किंवा फायनान्शियल फ्रीडम हवी असेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर शेअर्स स्टॉक मार्केट म्हणजे नक्की काय? तर स्टॉक मार्केट अशी एक जागा आहे जिथे कंपन्यांचे शेअर्स तुम्ही खरेदी विक्री केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर घेतलास म्हणजे तुम्ही त्या कंपनीचे छोट्या भागाचे मालक बनू शकतास. तुम्ही त्या कंपन्यांचे शेअर इथे बाय आणि सेल करू शकता. जसं दुकानात आपण एखादी वस्तू घेतो तसे इथे पण आपण फक्त एखादा फरक एवढाच आहे की प्राइस इथे रोज बदलतो आणि स्टॉक मार्केटमध्ये खूप सारी रिस्क सुद्धा असते. बस. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर बाय करतात, तर शेअर अशी वस्तू असते की तुम्हाला ती एखाद्या छोट्या भागाची त्या कंपनीच्या मालक बनवते. म्हणजेच रिलायन्स किंवा एचडीएफसी बँक आपले शेअर डिवाइड करतात, तुम्ही त्याचे शेअर बाय करू शकता. ते पण कुठे? तर स्टॉक मार्केटमध्ये. फक्त एक सोपा उदाहरणातून आपण समजून बघू. तर रिलायन्स आहे, आपली ते मालकी लाखो शेअर्समध्ये त्यांनी विभागलेली आहे आणि काही शेअर्स त्यांनी स्टॉक मार्केटवर लिस्ट केले. जर तुम्ही त्या कंपनीचा एखादा शेअर घेतला तर तुम्ही त्या कंपनीच्या एका छोट्या भागाचे मालक होतात. अशा प्रकारे तुम्ही लाखो कंपन्यांचे शेअर इथे बाय करू शकतात. खूप साऱ्या लिस्टेड कंपन्या सुद्धा आहे, इथे तुम्ही बाय आणि सेल करू शकता. तर शेअर्स कुठे खरेदी आणि विक्री होतात? तर भारतामध्ये मुख्यतः 2 एक्सचेंजवर शेअर खरेदी आणि विक्री होतात. एक म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE आणि दुसरा म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE. शेअर मार्केटमधून पैसे कसे कमावतात? तर शेअर मार्केटमधून पैसे कमवण्याचे 2 मुख्य मार्ग आहे. एक म्हणजे प्राइस वाढणे आणि दुसरा म्हणजे डिव्हिडंड. आणि त्याचे टाईप 2 आहे. जसं ट्रेडिंग म्हणजे की शॉर्ट टर्म इन्व्हेस्टिंग म्हणू शकता किंवा शॉर्ट टर्ममध्ये ट्रेडिंग म्हणू शकता तुम्ही त्याला, म्हणजे कमी वेळात बाय आणि सेल करून प्रॉफिट करणे. आणि इन्व्हेस्टिंग जो की लॉंग टर्म गेम असतो, त्याला तुम्ही चांगल्या कंपनीचे शेअरमध्ये इन्व्हेस्ट करून खूप वेळसाठी याला होल्ड करून, खूप टाईमसाठी होल्ड करून तुम्ही प्रॉफिट बनवू शकतात. म्हणजे ते खूप इझी असते ॲज कम्पेअर टू ट्रेडिंग. अँड ट्रेडिंग इज बिट मोर रिस्की दॅन द इन्व्हेस्टिंग. जस्ट लाईक 100 पासून 150 गेला आणि तुम्ही 2 दिवसाच्या अंदर विकला तर तुम्ही ट्रेडिंग केली आणि 1 वर्ष होल्ड केलं तर तुम्ही इन्व्हेस्टिंग केली. मार्केट वर आणि खाली का होते? तर स्टॉक मार्केट वर आणि खाली होण्याचे 2 मुख्य कारणं आहे. सर्वात पहिला डिमांड अँड सप्लाय. दुसऱ्या नंबरवर येते कंपनीचे परफॉर्मन्स, म्हणजे प्रॉफिट केलं, लॉस केलं, काय केलं. तर तिसरे म्हणजे न्यूज. काही न्यूज आली खराब की कोणी सीईओनी रेजिग्नेशन दिलं इत्यादी अशा गोष्टी न्यूजमध्ये येऊ शकतात. इकॉनॉमी आणि सर्वात इम्पॉर्टंटली गव्हर्नमेंट पॉलिसीज. गव्हर्नमेंटने काही रेग्युलेशन आणले तर ते खूप इम्पॅक्ट करू शकते. शेअर मार्केट सुरू करण्यासाठी तुम्हाला काय काय हवं असते? सर्वात इम्पॉर्टंट, सर्वात इझी, तुम्हाला बँक अकाउंट असते. सेकंड इज डीमॅट अँड थर्ड इज ट्रेडिंग अकाउंट. म्हणजेच तुम्हाला ते ओपन करण्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही झेरोधा काईट किंवा ग्रो यांच्या मदतीने सहजरित्या शेअर्स खरेदी विक्री करू शकतात. बिगिनर्स काय मिस्टेक करतात? तर नवीन लोक चुका करतात, टिप्सवर ब्लाइंडली इन्व्हेस्ट करतात, पॅनिक सेलिंग करतात आणि पूर्ण पैसा हे एकाच जागी एखाद्या स्टॉकमध्ये टाकून ठेवतात. हे जर तुम्ही अवॉइड करू शकलात तर तुम्ही ऑलरेडी 50% लोकांपेक्षा समोर आहे. जर तुम्ही बिगिनर असाल तर सुरुवातीला शिकण्यावर जास्त लक्ष द्या. पूर्ण माहिती न घेता लगेच ट्रेडिंग सुरू केली तर नुकसान होऊ शकते. म्हणून आधी स्टॉक मार्केट समजून घ्या आणि मग हळूहळू इन्व्हेस्ट करा. Thanks for watching and make sure to like and subscribe the channel.